मुलं आलेली आहेत आणि त्यांच्यासाठी हा ढोकळ्याचा बेत सुरू आहे. तर इथे मी ढोकळा करून घेतलेला आहे. त्यासाठी मी फोडणी तयार करते. तर फोडणी केल्यानंतर या ढोकळ्यावरती घालायची आहे. जर तुम्हाला ढोकळ्याची रेसिपी पाहायची असेल तर माझ्या दुसऱ्या चॅनलवरती म्हणजेच देवश्री किचनवरती जाऊन तुम्ही पाहू शकता. ढोकळ्याचं प्रेमिक्स तुम्हाला पाहायला मिळेल. छान छान ढोकळ्याच्या रेसिपी पाहायला मिळतील. तर फोडणी याच्यावरती मी घालतच होते. तोपर्यंत बाहेर पावसाचा गोंधळ. तर सरीवर सरी, सरीवर सरी पावसाच्या चालूच होत्या. कपडे आत आणायचे, नंतर बाहेर नेऊन टाकायचे. हेही काम माझं सुरूच होतं. कारण पावसाळा सुरू आहे त्यामुळे पाऊस सारखा येतच राहतो आणि मुलगा आलाय त्यामुळे भरपूर कपडे होते. तर इथे आता सगळे कपडे मी परत वाळत घातलेले आहेत. थोडेसे सुकलेत पण तरीही परत मी परत ऊन पडलेलं आहे म्हणून मी परत वाळत घातले. तर आता ढोकळा खायचा आहे. ढोकळा कसा झालाय ते बघूया. तर मी घरामध्ये आले आणि ढोकळा सगळ्यांना दिला आणि मुलानेही ढोकळा खाल्ला. तर माझा ढोकळा सगळ्यांनाच खूप आवडतो आणि खरंच खूप छान होतो. तर तुम्हाला रेसिपी पाहायची असेल तर नक्की पहा. तुम्ही पाहू शकता अगदी हलका फुलका असा ढोकळा होतो. तर देवश्री किचन वरती जाऊन तुम्ही नक्की बघू शकता. एकदम मस्त ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल आणि शिकायला मिळेल. अगदी डिटेल मध्ये रेसिपी मी दाखवत असते, प्रमाणही दाखवत असते. नक्की बघा. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.